नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महिंद्रा XUV 3XO EV भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात येणारी सर्वात नवीन गाडी आहे. खरं तर हा महिंद्रा XUV 400चं नवीन आणि बदललेलं रूप आहे. याचं डिझाईन XUV 3XO सारखं आहे, जी भारतामध्ये एक खूपच प्रसिद्ध SUV आहे. ही नवीन इलेक्ट्रिक SUV 2 मॉडेल्समध्ये येते, ज्यामध्ये AX5 आणि AX7L असे ऑप्शन आहेत. AX5 ची किंमत ही 13,89,000 रुपये, तर AX7L ची किंमत ही 14,96,000 रुपये एक्स शोरूम ठेवण्यात आलेली आहे. पेट्रोल डिझेल गाड्यांप्रमाणे भारतामध्ये छोटी इलेक्ट्रिक SUV गाड्या देखील फार पसंत केल्या जात आहेत. आशा आहे की लोक महिंद्रा XUV 3XO EVला खूप पसंत करतील. तुम्हाला ही खरेदी करायची इच्छा असेल तर मग चला याच्या सगळ्याच बाजूंविषयी जाणून घेऊयात. तर महिंद्रा XUV 3XO EV तुम्हाला यासाठी किती EMI भरावा लागेल हे जाणून घेऊ. कारण EMI अनेक घटकांवरती आधारित असतो. तर वाहनाच्या किमतीच्या 90% जर कर्ज केलं आणि 10.5% व्याजदर असेल आणि 3 ते 5 वर्षांचा जर कालावधी तुम्ही घेतला, तर AX5 या मॉडेलसाठी तुम्ही 3 वर्षांचं कर्ज घेतलं तर मासिक EMI तुम्हाला अंदाजे 40,631 रुपये येईल. आणि तुम्ही 5 वर्षांचं कर्ज घेतलं तर हाच EMI 26,970 रुपयांपर्यंत कमी होईल. त्यानंतर तुम्ही AX7L या मॉडेलसाठी तुम्ही जर EMI घेतलात तर 3 वर्षांच्या लोनसाठी EMI जवळपास 43,731 रुपये असेल, तर 5 वर्षांसाठी हाच हप्ता 28,939 रुपयांपर्यंत खाली येईल. यामध्ये नवीन 3XO यामध्ये 39.4 किलोवॅट पर आरची बॅटरी आहे, जी इलेक्ट्रिक मोटरने चालवली जाईल. ही फ्रंट व्हील ड्राईव्ह इलेक्ट्रिक कार आहे. ही मोटार 147 bhp पॉवर आणि 310 Nmचा टॉर्क निर्माण करते. महिंद्राचा असा दावा आहे की एका चार्जवरती ही बॅटरी 285 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. ही माहिती अधिकृत ARAI आकडेवारीनुसार उपलब्ध आहे. ही कार फक्त 8.3 सेकंदामध्ये 0 ते 100 किलोमीटर इथपर्यंतचा वेग गाठू शकते. यामध्ये 3 ड्रायव्हिंग मोड आहेत: फन, फास्ट आणि फिअरलेस. महिंद्राच्या मध्ये 50 किलोवॅट फास्ट चार्जर वापरून 50 मिनिटांमध्ये बॅटरी 80% सहज चार्ज करता येईल. तर मग मित्रांनो, महिंद्राची ही छोटी SUV पाहूयात किती धमाल करते ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.